नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे चीज बॉल्स. एकदम सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 उकडलेले बटाटे घेऊन घेतले, तर ते व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी यात काही मसाले ॲड करत आहे. तर इथे मी चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे, जे आपलं जाडसर चटणी दळलेली असते ती. काही गरम मसाला, जिरं पावडर, काळी मिरी, ऑर्गॅनो आणि चवीनुसार मीठ, हे सगळं मी इथे ॲड केलेलं आहे. आता थोडंसं मी इथे आमचूर पावडर देखील ॲड करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी इथे आपलं जे चीज असतं, मोझरेला चीज, ते देखील त्यात टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे थोडासा मैदा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून. तो मैदा पूर्णपणे इथे टाकून मी मस्तपैकी असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आता इथे मी मैदा नाही घेते, तर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तर या तांदळाच्या पिठाची आपल्याला स्लरी करायची. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे, जास्त मीठ टाकायचं नाही आहे. तर इथे थोडंसं पाणी टाकत मी अशी स्लरी बनवून घेणार आहे. तर या पद्धतीने मी स्लरी बनवून घेत आहे, ज्यामुळे आपल्याला लवकर रेसिपीला सुरुवात करायला मदत होईल. तर या पद्धतीने आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे. तर आपली स्लरी बनवून ही तयार झालेली आहे. तर आपण आता एका साईडला गोळे करायला, म्हणजे चीज बॉलचे बॉल तयार करायला घेणार आहोत. तर मी इथे काही चीजचे क्यूब घेतलेले आहेत, जे मी काही क्वांटिटीमध्ये कापून घेतलेले आहेत. तर हे चीज तुमच्या रूम टेम्परेचरवर राहिलं तर खूपच चांगलं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर लगेच तुम्ही जर त्या चीज बॉलमध्ये जर घालत असणार, मग थोडंसं तुम्हाला नंतरनी प्रॉब्लेम येईल, जेणेकरून ते मेल्ट होणार नाही. हा देखील तुमच्यासाठी मोठा प्रॉब्लेम राहील. तर या पद्धतीने आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर काय हरकत नाही, जर एक दोन मोठा छोटा गोळा राहिला तुमचा चीज बॉलचा, तर तुम्ही या पद्धतीने सगळे चीज बॉल तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते, तर मी इथे कॉर्न घेतलेले आहेत. आपले जे मक्कीचं पोहं असतं, ते मी इथे कच्चंच घेतलेलं होतं आणि ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता इथे आपण एक चीज बॉल हा घेतलेला आहे आणि तो त्या राईसच्या, म्हणजेच त्या तांदळाच्या पिठाच्या स्लरीमध्ये बुडवून मग या मक्कीच्या पोह्याच्या याच्यात आपण ते व्यवस्थित असे रोल करून घ्यायचे आहे. मस्त असं ते सगळे जिन्नस त्याला चीज बॉलला लागायला पाहिजे म्हणून. तर आता प्रत्येक बॉल आपण त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण चीज बॉल हे ब्रेड क्रम्स नसताना देखील बनवू शकतो. तिथे आपण कॉर्नफ्लेक्सचा वापर करू शकतो. तर तुम्हाला डबल कोटिंग करायची, तर तुम्ही परत एकदा अशी कोटिंग केल्यानंतर तुम्ही त्या तांदळाच्या पिठाच्या स्लरीमध्ये अजून बुडवायचं आहे आणि त्यानंतर अजून कोटिंग करायची, म्हणजे डबल कोटिंग होईल त्याला. तर आता आपण मीडियम फ्लेमवरती हे सगळे बॉल्स आहेत तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी गोल्डन होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतमध्ये कच्चे राहणार नाहीत. कारण आपण डायरेक्टली फ्रीजमधलं चीज वापरलेलं आहे ना, तर ते मेल्ट व्हायला थोडासा टाईम लागेल. तर या पद्धतीने आपण हे सगळे चीज बॉल हे काढून घ्यायचे आहेत तळून. तर मी दुसरे चीज बॉल अजून परत एकदा टाकत आहे. सगळे चीज बॉल एकदम न टाकता लागता टाकायचे, जेणेकरून ते तेल हे थंड होणार नाही. या पद्धतीने आपल्याला सगळे चीज बॉल्स हे तळून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे लगेच कोटिंग करायला टाईम नसेल, तर मध्ये तुम्ही 2-3 असे बनवून टाकू शकता. ज्या वेळेला हे तळले जात आहेत तोपर्यंत तुम्ही ते बनवू शकता. तर मस्तपैकी असे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे चीज बॉल्स. तर असे मध्ये परतत राहायचे आहेत, जेणेकरून खाली चटकणार नाही, जळणार नाहीत ते. तर काही टायमाला आपले चीज बॉल्स हे फुटू देखील लागतात. तर काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही, त्यात काय पूर्ण तेल हे जाणारच नाही आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे चीज बॉल तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पनीरचा देखील वापर करू शकत होता, पण मी त्याचा वापर केलेला नाही आहे, कारण मला त्याची गरजच नाही पडली. मुलांसाठी बनवत होती. तर तुम्ही थोडीशी चिली फ्लेक्स देखील कमी टाकू शकता. मी इथे गरम मसाला देखील यूज केला होता. तर तुम्हाला जर तो स्किप करायचा आहे तर चालेल, स्किप करू शकता. मस्तपैकी आपण ही चीज बॉल घरच्या घरी बनवू शकतो.
बाहेरून मार्केटवरून ही वस्तू आणायची गरजच पडणार नाही जर आपण ही वस्तू घरात बनवली तर मुलांच्या या छोट्या मोठ्या बुकेसाठी आपण या वस्तू बनवू शकतो. मी स्पेशल काय आपण यासाठी बटाटा हा बॉईल केलेला नव्हता. माझा बटाटा भाजीसाठी बॉईल केलेला होता. त्यातच मी 2-3 बटाटे एक्स्ट्राचे टाकून घेतले होते, जेणेकरून मुलांसाठी मी हा नवीन नाश्ता बनवू शकते, काहीतरी नवीन स्नॅक बनवू शकते त्यांना खायला. तर या पद्धतीने आपल्याला सगळे चीज बॉल्स हे लागता तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपले सगळे चीज बॉल्स हे तळून तयार झालेले आहेत. मस्तपैकी आपण इथे तळून घेतलेले आहेत. मी ते गॅसचा फ्लेम देखील ऑफ केलेला आहे. तर इथे मी मस्तपैकी चीज बॉल्स हे तुम्हाला कट करून दाखवते हाताने. मस्तपैकी आपलं चीज हे मेल्ट झालेलं आहे. चीज बॉल्स आपले बनून तयार झालेले आहेत. तर अशा नवीन रेसिपीसाठी सुवर्णाज किचनला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.